महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. आजचा आपला विषय थोडा गंभीर आहे पण तितकाच महत्वाचा आहे. विचार करा, एका 8x8च्या अंधाऱ्या कोठडीत एखाद्या व्यक्तीला तब्बल 4 वर्ष डांबून ठेवलंय. आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे या 4 वर्षांच्या काळात त्याच्या विरोधात न्यायालयात एकाही साक्षीदाराची साक्ष नोंदवली गेलेली नाही. खरंच भयानक आहे हे. हो ना. बाहेरचं जग पुढे जात राहतं, पण त्या व्यक्तीसाठी काळ तिथेच थांबलेलं असतं. ऐकायला एखाद्या चित्रपटासारखं वाटतं, पण हे सत्य आहे. आजच्या या व्हिडिओत आपण वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असणाऱ्या केसेस, तारखांवर मिळणाऱ्या तारखा आणि या सर्व चक्रातून सामान्य माणसाला दिलासा देणारा सर्वोच्च न्यायालयाचा अगदी ताजा ऐतिहासिक निकाल पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूया. नक्कीच. तुम्ही जे मगाशी म्हणालात ना, ते खरोखरच अंगावर काटा आणणारं वास्तव आहे. आणि कसं आहे, ही कोणतीही काल्पनिक घटना नाहीये. ही आपल्या न्यायव्यवस्थेतील एका मोठ्या त्रुटीची ओळख आहे. न्याय मिळण्याची आशा आणि प्रत्यक्ष न्याय मिळणे यातलं जे अंतर आहे ना, ते या ताज्या निकालाने कमी करण्याचा एक धाडसी प्रयत्न केलाय. अगदी बरोबर. कारण भारतीय न्यायव्यवस्थेत खटले कसे रेंगाळतात हे आपण सर्वजण रोजच पाहतो. म्हणजे एखादा सामान्य माणूस जेव्हा न्यायालयात जातो तेव्हा त्याला किती मोठा संघर्ष करावा लागतो. संपूर्ण आयुष्य त्या कोर्टाच्या पायऱ्या झिजवण्यात, वकिलांची फी भरण्यात आणि रोज नवीन तारखेची वाट पाहण्यातच जातं त्याचं. खरंय, अगदी खरंय. मग मला सांगा, आपण ज्या ताज्या निकालाचा आज संदर्भ देणार आहोत तो या अंधारात आशेचा किरण कसा ठरू शकतो? म्हणजे आपण नेहमी ऐकतो की न्याय मिळायला उशीर होणं म्हणजे न्याय नाकारण्यासारखंच आहे. पण प्रत्यक्ष या कायद्याचं वास्तवात कसं रूपांतर होतं? बरं, हा एक अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बाहेर कुठेही शोधायची गरज नाहीये. ते आपल्या संविधानातच आहे. संविधानात म्हणजे कसं? हो, जर आपण भारतीय संविधानाच्या कलम 21चा म्हणजेच आर्टिकल 21चा संदर्भ पाहिला तर चित्र खूप स्पष्ट होतं. आता बघा, आधी आपण कायद्याची तरतूद काय सांगते ते समजून घेऊया. कलम 21 नुसार प्रत्येक व्यक्तीला जीवनाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. कोणाचाही हा अधिकार कायद्याने प्रस्थापित केलेल्या न्याय्य प्रक्रियेशिवाय हिरावून घेता येत नाही. हे झालं कायद्याचं वाक्य. पण याचा सोपा अर्थ काय? तर फक्त श्वास घेणं म्हणजे जिवंत असणं नव्हे, माणसाला सन्मानाने जगता आलं पाहिजे. आणि म्हणूनच स्पीडी ट्रायल किंवा जलद सुनावणी हा याच मूलभूत अधिकाराचा एक अविभाज्य भाग आहे. 1 मिनिट. म्हणजे जर कोर्टाची प्रशासकीय प्रक्रिया लांबत असेल तर तो फक्त एक प्रशासकीय विलंब राहत नाही, तर तो संविधानाने दिलेल्या हक्काचा थेट भंग ठरतो, असं म्हणायचंय का तुम्हाला? अगदी तसंच. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण एका उदाहरणाचा विचार करूया. समजा न्यायव्यवस्था हे एक मोठं रुग्णालय आहे. एखादा रुग्ण गंभीर जखमी अवस्थेत तेथे येतो. रुग्णालयाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते, त्याला बेड दिला जातो, म्हणजे प्रक्रिया पूर्ण झाली. पण डॉक्टरच आले नाहीत तर? बरोबर. सलग 4 दिवस कोणताही डॉक्टर त्याला तपासायलाच येत नाही. मग इथे नोंदणी केली असली तरी त्या विलंबाचा अर्थ काय? तो विलंब म्हणजे एका अर्थाने त्या रुग्णाला उपचार नाकारण्यासारखाच आहे ना? हो, साहजिकच आहे. त्याचा जीवही जाऊ शकतो यात. न्यायव्यवस्थेचंही अगदी असंच आहे. जर एखाद्या व्यक्तीवर आरोप आहे, तो न्यायालयीन कोठडीत आहे, पण वर्षानुवर्ष त्याच्या खटल्याची सुनावणीच होत नसेल, तर ते त्याच्या जगण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखंच आहे. अवाजी विलंब होत असेल तर तो मूलभूत अधिकाराचा भंग ठरतो आणि त्याविरुद्ध दाद मागता येते. सामान्य नागरिकाला हा सर्वात मोठा फायदा आहे. बापरे, हे रुग्णालयाचं उदाहरण खरंच खूप स्पष्ट करणार आहे. आणि इथंच या चर्चेचा खरा रंजक भाग सुरू होतो. कारण याच अधिकाराचा संदर्भ देत सर्वोच्च न्यायालयाने 4 मे 2026 रोजी साहिल मनोज मचारे विरुद्ध महाराष्ट्र राज्य या खटल्यात एक मोठा निकाल दिलाय. हो, खूप चर्चेत आहे हा निकाल सध्या. मला हे जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे की या विशिष्ट केसमध्ये नेमकं असं काय घडलं होतं. आपण या घटनेचे काही क्विक फॅक्ट्स पाहूया, म्हणजे प्रकरण किती गंभीर होतं ते समजेल. कोल्हापूरच्या शहापूर पोलीस ठाण्यात 322/2022 या नंबरने एक गुन्हा दाखल झाला होता. कोल्हापूरची केस आहे ही? हो, आणि हा गुन्हा भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत होता, म्हणजे खुनाचा गुन्हा. आरोपीला 11 नोव्हेंबर 2022ला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. त्यानंतर प्रक्रियेनुसार 2024 मध्ये आरोप निश्चित झाले.
पण खरी धक्कादायक गोष्ट त्यानंतर घडली. काय झालं? 2024मध्ये आरोप निश्चित झाल्यानंतर 4 मे 2026 पर्यंत म्हणजे तब्बल 4 वर्ष लोटली तरी एकाही साक्षीदाराची साक्ष न्यायालयात नोंदवली गेली नाही. संपूर्ण प्रक्रिया ठप्प होती. काय सांगताय? 1 मिनिट, 4 वर्ष आणि एकही साक्ष नाही. पण माझा इथे एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आपण इथं कलम 302 बद्दल बोलतोय. खुनाचा अत्यंत गंभीर गुन्हा. आणि मला जेवढं आठवतंय, या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने आधी जामीन नाकारला होता ना? हो, अगदी बरोबर आठवते तुम्हाला. मग अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाने जामीन कसा काय दिला? कारण केवळ प्रशासकीय उशीर झाला म्हणून एखाद्या खुनाच्या आरोपात असलेल्या व्यक्तीला मोकळं सोडणं हे समाजाच्या सुरक्षेसाठी धोकादायक नाही का? यात पीडित कुटुंबाच्या न्यायाचं काय? हाच तर सर्वात गुंतागुंतीचा कायदेशीर पेच प्रसंग आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा दृष्टिकोन इथेच समजून घेणं गरजेचं आहे. बघा, गुन्ह्याचं स्वरूप कितीही गंभीर असलं, मर्डरचा चार्ज असला तरी एखाद्या व्यक्तीचा जलद सुनावणीचा हक्क हिरावून घेता येत नाही. म्हणजे गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच शिक्षा नको असं काहीसं? अगदी बरोबर. खटला न चालवता कोणालाही दीर्घकाळ तुरुंगात डांबून ठेवणे अन्यायकारक आहे. इथे न्यायव्यवस्थेचं एक अत्यंत प्रभावी तत्व लागू होतं. जामीन हा नियम आहे आणि तुरुंग हा अपवाद आहे. इंग्रजीत ज्याला आपण बेल इज रूल, जेल इज एक्सेप्शन असं म्हणतो. पण ह्या तत्वाचा प्रत्यक्षात अर्थ काय होतो? कारण कसं आहे, सामान्य माणसाला असं वाटतं की जामीन मिळणे म्हणजे तो माणूस निर्दोष सुटला, सगळा खेळ संपला. हाच तर एक खूप मोठा गैरसमज आहे आणि तो दूर करणं गरजेचं आहे. जामीन मिळणं म्हणजे तो व्यक्ती निर्दोष सिद्ध झाला असा अजिबात होत नाही. जामिनाचा अर्थ फक्त एवढाच आहे की जोपर्यंत न्यायव्यवस्था खटला चालवून तो गुन्हेगार आहे की नाही हे ठरवत नाही, तोपर्यंत त्याने तुरुंगात राहण्याची गरज नाही. अच्छा, म्हणजे तो बाहेर राहून खटला लढवू शकतो. हो ना. स्वातंत्र्य हा माणसाचा नैसर्गिक अधिकार आहे. जर न्यायव्यवस्था ठराविक वेळेत खटला चालवू शकत नसेल, साक्षीदार हजर करू शकत नसेल, तर नुसत्या आरोपावरून वर्षानुवर्षे तुरुंगात ठेवणं हे आर्टिकल 21चं थेट नुकसान आहे, हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. खरंच विचार करायला लावणारे आहे. पण मला सांगा, हे असं अचानक 2026 मध्येच घडलंय का, की याआधीही भारतीय न्यायव्यवस्थेत या विलंबावर काही खटले झालेत? कारण अशी अनेक प्रकरणं असतील ना जिथे लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असेल. आणि हो, प्रेक्षकांना माझी विनंती आहे की जर तुम्हाला ही चर्चा आवडत असेल तर महसूलशाही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. हो, नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर हा विषय फक्त साहिल मचारे यांच्या केसपुरता मर्यादित नाहीये. यामागे एक ऐतिहासिक संघर्ष आहे. आपल्याला 1979 सालात जावं लागेल. हुसेनारा खातून विरुद्ध गृहसचिव, बिहार राज्य. हा असा खटला होता ज्याने देशाचा पाया हादरावला होता. असं काय घडलं होतं 1979 मध्ये? त्या काळात बिहारच्या तुरुंगांमध्ये हजारो कच्चे कैदी वर्षानुवर्षे खितपत पडले होते. धक्कादायक बाब म्हणजे यातल्या अनेकांवर अत्यंत किरकोळ गुन्हे होते. म्हणजे जास्तीत जास्त 6 महिन्यांची किंवा 1 वर्षाची शिक्षा झाली असती त्यांना. पण खटला सुरू न झाल्यामुळे ते लोक 5, 7 आणि चक्क 10 वर्ष तुरुंगात सडत होते. बापरे, 10 वर्षे! ज्या गुन्ह्याची शिक्षा 6 महिने आहे त्यासाठी 10 वर्ष कोठडीत, हे तर भयानक आहे. हो ना. आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदा अत्यंत कडक शब्दांत सांगितलं की जलद सुनावणी हा मूलभूत अधिकार आहे. न्यायाधीशांची कमतरता आहे अशी कारणे देऊन नागरिकाला तुरुंगात ठेवता येत नाही. तुम्हाला सांगतो, या एका निकालानंतर देशभरातल्या जवळपास 40,000 कच्च्या कैद्यांची सुटका झाली होती. 40,000! अरेच्या, हा तर खऱ्या अर्थाने ऐतिहासिक बदल होता. पण तरीही आपण आज 2026 मध्ये याच विलंबावर चर्चा करतोय. कुठेतरी व्यवस्था ढेपाळली आहे असंच वाटतंय. दुर्दैवाने होय. म्हणूनच तर न्यायालयाला वारंवार हस्तक्षेप करावा लागतो. 1986चा शीला बारसे खटला घ्या, ज्यातून लहान मुलांच्या अधिकारांवर भर दिला गेला. मग 1992 मध्ये AR अंतुले विरुद्ध RS नायक हा महत्त्वाचा निकाल आला. आणि नंतर 2002 मध्ये P रामचंद्र राव विरुद्ध कर्नाटक राज्य. या प्रकरणात तर 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं की विलंबाचे कारण तपासून न्यायालय केस रद्द करू शकते किंवा जामीन देऊ शकते. पण मला इथे एक शंका आहे. समाजात एक खूप मोठा गैरसमज आहे. लोकांना वाटतं की हे स्पीडी ट्रायल वगैरे हे मोठे वकील, VIP लोक यांच्यासाठीच असतं. एखादा सामान्य माणूस ज्याचे गावाकडे 7-12चे वाद चालतात किंवा खोट्या केसमध्ये तो अडकलेला असतो, त्याला याचा काहीच फायदा होत नाही.
हा गैरसमज खरा आहे का? हा गैरसमज पूर्णपणे चुकीचा आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे. अडचण कायद्यात नाहीये, तर माहिती अभावात आहे. जर एखाद्या सामान्य नागरिकाला या अधिकाराचा वापर करायचा असेल तर मी एका चेकलिस्टच्या स्वरूपात सोपी प्रक्रिया सांगतो. हो, सांगा ना. प्रेक्षकांना नक्कीच याचा फायदा होईल. समजा तुमच्यावर खटला सुरू आहे, तर 3 गोष्टी तपासा. पहिली गोष्ट काय? खटल्यास अवाजवी विलंब होतोय. दुसरी गोष्ट, पोलिसांचा तपास विनाकारण पेंडिंग आहे का? आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, आरोप निश्चित झालेत पण साक्षीदार तपासले जात नाहीत का? जसं आपण त्या कोल्हापूरच्या केसमध्ये पाहिलं. अगदी बरोबर. जर यापैकी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हो असेल आणि यात तुमची स्वतःची कोणतीही चूक नसेल, तर तो सामान्य नागरिक थेट कलम 21चा आधार घेऊ शकतो. उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयातून केस ठराविक वेळेत संपवण्याचे आदेश आणू शकतो किंवा जामिनासाठी अर्ज करू शकतो. म्हणजे सामान्य माणसाला नुसतं तारखा मोजत बसण्याची गरज नाहीये. तो संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करू शकतो. हे खूपच सशक्त करणार आहे. आणि प्रेक्षकांनो, तुम्हाला अशाच महत्त्वाच्या निकालांच्या PDF हव्या असतील तर महसूलशाहीच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. तिथे लाईफ टाईम फ्री मेंबरशिप उपलब्ध आहे. हो, ज्ञानासारखी ताकद नाही. खरंय तर मित्रांनो, आपण या सविस्तर चर्चेच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. आज आपण संविधानाचे कलम 21 आणि सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालामुळे न्यायव्यवस्थेत अडकलेल्या सामान्य माणसाला स्पीडी ट्रायलचा हक्क कसा मिळाला हे पाहिलं. जामीन मिळवण्याचा मार्ग कसा मोकळा झाला हेही आपण समजून घेतलं. आणि तुम्हाला यावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तसेच पुढील व्हिडिओसाठी नवीन कायदेशीर विषयही सुचवा. नक्कीच. तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट पाहत आहोत. तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.